संगीता राजू वंजारे. जन्म माझा गावी झाला. लहानपण माझं खूप छान गेलं. आमचे वडील BMC मध्ये होते. त्यानंतर मग त्यांना सायनला त्यांची ट्रान्सफर झाली. मग आम्ही सायनला आलो मुंबईमध्ये. नंतर ते ऑफ झाले. नंतर माझी मम्मी त्या ठिकाणी कामाला लागली. मग मम्मीवर खूप तिला दडपण आलं. 5 मुली, मग तिला पण टेन्शन. मग मम्मी आमच्या वडिलांच्या जागी लागली. मग 5 मुली, मग मुलींची लग्न, आणि आम्हाला जास्त करून घरचा सपोर्ट कमी होता, म्हणजे घरच्या ह्याच्यामध्ये वादामुळे. पण माझ्या मम्मीने खूप कष्ट करून आम्हाला एवढं मोठं केलं. तिला तर आम्ही विसरू शकत नाही. आणि नंतर मुलांची शिक्षण ह्याच्यामध्ये तिने जास्त संघर्ष केला. मग जशी स्थळं आली तशी मग लग्न केली. पण माझं शिक्षण 10वीपर्यंतच झालं. पण आम्ही पण टेम्परवरी 1-1.5 वर्ष छोटे मोठे जॉब केले. गारमेंट असतात ना, त्याच्यामध्ये लागलो. मग नंतर जशी मम्मी जॉबला लागली, कारण BMCची कामं लवकर ते हे होत नाहीत, तरी मम्मीला आमच्या 1 ते 1.5 वर्ष लागलं त्या जॉबवर हे व्हायला. तोपर्यंत आम्ही जॉब हे करायचो. तोपर्यंत मम्मी आणि आम्ही घरी ॲक्च्युली रुमाल वगैरे आणून आम्ही सगळं हे करायचो. प्रत्येकजण आम्ही असे लाईनीत बसून ते विणलेले आहेत रुमाल. एवढ्या आठवणी आहेत ना. खूप खूप वाईट आम्ही दिवस काढलेले. आम्हाला किती पगार? 1,500 काय होणार? एवढे आम्ही 5 जणी. मग आम्ही कामाला जाऊन परत आम्ही घरी कामं आणायचो, घरी करायचो. त्यानंतर जेवढं होईल तेवढं हे करायचं. जेव्हा आमची मम्मी कामाला लागली तेव्हा जरा आमचं घर सावरलं. इथं भरपूर प्रॉब्लेम होते. माझ्या वडिलांवर खूप माझं प्रेम होतं, पण जास्त जीव माझ्यावर होता. घरी आम्ही दिवाळीला कपडे आणले की सगळ्यांना 1-1 असायचे, पण मला 2, कारण मी त्यांची लाडकी होती. आणि ते जेव्हा ऑफ झाले ना, तेव्हा मीच त्यांच्या बाजूला होती. त्यांचा हात पकडून जणू ते मला सांगत होते की आता मी चाललो आहे आणि आता ही 5 बहिणी आहेत ना, माझी आई, हे तुझ्या हातामध्ये सोपून चालू. मला एवढं वाईट वाटलं, मी नाही विसरू शकत माझ्या वडिलांना. मिस्टरांचे पण म्हणजे पगार वगैरे हे कमी असल्यामुळे मग त्यांच्या सपोर्टसाठी मी पण जॉबला लागले. आणि मग ह्याच्यामध्ये सरकारने हे लेडीज लोकांसाठी परमिट काढले, तर त्याच्यामध्ये मी पण फॉर्म भरलेला. माझ्या मम्मीने पण मदत केली. स्वतःचे दागिने गहाण ठेवून मला 2 टॅक्स्या घेऊन दिल्यात. अशी बारीक सारीक कामं करण्यात तर आपल्याला काय घर खर्च तर जमणार नाही. ॲक्च्युली माझी मुलं पण इंग्लिश मिडियमला आहेत. मुलांच्या शाळेचा तर खर्च विचारायलाच नको. मी म्हटलं मग आता गाडी शिकले तर मग आपण टॅक्सी हे करूया ना. परमिट पण लागलेलं होतं. म्हटलं चल आपण गाडी चालू. आणि ह्या ह्याच्यामध्ये टॅक्सीच्या लाईनीमध्ये लेडीज कोणीच नव्हती. म्हटलं चल आपण पहिलं प्रथम सुरुवात करू. ॲक्च्युली खरं सांगू, आमच्या दोघांची एक पैज लागलेली, गाडी कोण शिकते कोण. त्यावर मी ड्रायव्हिंग शिकले. पण त्याच्यामध्ये खरं सांगू, मी पुढाकार घेतला आणि मी त्यांना दाखवून दिले की लेडीज कुठेही कमी नाही, तुमच्यापेक्षा आम्ही पुढे आहोत. मग मी ती ड्रायव्हिंग म्हणजे एकदम परफेक्ट शिकली. आणि आमच्या सासूने पण मला भरपूर सपोर्ट केला. जरी मी एक वेळेस नसेल तर ती जेवणाला हेल्प करायची. तिचा भरपूर सपोर्ट आहे. म्हणजे ॲक्च्युली आमच्या घरामधल्या सगळ्यांनीच मला सपोर्ट केलं. नाही तर मग गाडी चालवणं, परत घरातलं हे ते मला मग एकटीला जमलं नसतं. त्यांनी सपोर्ट दिला नाहीत, घराच्या बाहेरच पडायचं नाही, हेच नाही करायचं, तेच नाही करायचं, मग मी आलीच नसती ना. माझ्या नवऱ्याने हुंडा नाही घेतला. थोडेफार दागिने वगैरे करायचे म्हणून 10,000 माझ्या आईने उचलून दिलेले त्यांना, तेवढेच. नाही तर बाकीचा खर्च या लोकांनी केला. आणि आमच्या नातेवाईकांनी पण आहेर घेतला नाही, कारण आमचे वडील ऑफ झालेत ना. म्हणजे ह्या लोकांना जास्त म्हणजे खर्च नको, एवढं सपोर्ट केलं आमच्या नातेवाईकांनी. आम्ही वैदिक पद्धतीने केलं, साध्या याच्यामध्येच, कारण पैशाचा प्रॉब्लेम आणि कुठे थाटामाटात करणार. आता स्वप्न आहे मुलांना मोठं करायचं. जसे आम्ही दिवस गरिबीत काढलेत तसे आमच्या मुलांनी नाही काढायला पाहिजे. त्यांनी पण पुढे यशस्वी होऊन त्यांच्या मुलाबाळांना पुढे यशस्वी करावी हीच इच्छा आहे. I'm so
मला पण अभिमान वाटतो की मी मुंबईतली पहिली महिला आहे की जी टॅक्सी चालवते आणि प्रथम मी सुरुवात केली, त्यामुळे मला जास्त अभिमान वाटतो की चला मी कुठेतरी सुरुवात केली आहे. माझ्यामुळे इतर महिला पण ह्याच्यामध्ये ह्या क्षेत्रामध्ये उतरतील. जेव्हा मी निर्णय घेतला की मी गाडी चालवणार, सकाळी मी 6ला गाडी काढली आणि खरं सांगू जेव्हा पॅसेंजर गाडीत बसले तेव्हा माझ्या पोटात गोळा आलेला. मी म्हटलं बापरे, आता मला जमतंय की नाही हे मला माहिती नव्हतं, पण मी म्हटलं नाही, आता देवाचं नाव घ्यायचं आणि सुरुवात करायची. ॲक्च्युली त्या लोकांनी मला सपोर्ट केला, मॅडम तुम्ही इथून टर्न घ्या, असं करा. त्यांनी सपोर्ट केला म्हणूनच मला ह्याच्यामध्ये जास्त आवड निर्माण झाली. नाही तर मी घाबरून मला टेन्शन आलेलं. पुढे वळी नाका येईल, परत लेफ्टला टर्न घ्या, मग तिथून दुसरा जो लेफ्ट येईल ना तिथून घ्या लेफ्टला, मग तिथे डायरेक्ट हायवे. वळीचे शेअरिंगमधले खरंच त्यांना पण मानायला पाहिजे आणि त्यांची पण इच्छा होते की चला एक लेडीज आहे ना, तिला जेवढा सपोर्ट करता येईल ना तेवढा आपल्याकडून झाला पाहिजे. मला टर्न मारताना पण प्रॉब्लेम व्हायचा, ते मला अक्षरशः टर्न मारून द्यायचे आणि मी त्याच्यामध्ये भरपूर शिकले. एक दिवस तर एक वयस्कर आले माझ्या गाडीत बसले. मला म्हटलं मॅडम तुम्हाला विचारू का, तुम्हाला बघितलं ना मला खरं वाटलं की हां म्हणजे एक बाई टॅक्सी चालवते. आणि ते बोले मला तू कोणत्या गावची आहेस का, तर मी म्हटलं मी कोल्हापूरची. अरे वा, मी पण कोल्हापूरचं आहे, पण आता तू कोल्हापूरचं नाव काढलंस. एवढं छान वाटलं ना त्यांची शाबासकी. आणि फर्स्ट सीट मी 10 रुपये घेते, पण त्यांनी मला 20 रुपये दिले. मला बोलले की नाही हे तुझं बक्षीस समज, माझा आशीर्वाद समज. एक मुलगी बसलेली माझ्या टॅक्सीमध्ये, तिला एवढं हे वाटलं ना तर तिने मला एक कॅडबरी आणून दिली. उतरली आणि पटकन जाऊन त्या दुकानातून कॅडबरी घेऊन आली. तर ती बोलली मला खूप आवडलं तुम्ही हे असं काम करताना, म्हणजे या क्षेत्रामध्ये लेडीज लोक पण काम करू शकतात. हे तुमच्याकडे बघून मला खूप अभिमान वाटतो. मला महिन्यातून 5-6 तरी कॅडबऱ्या भेटतात, म्हणजे असा मला पब्लिकचा खूप सपोर्ट आहे.